शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। अवकाळीचा कर, राज्यभर पिकांची दानादान। 2017 कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले त्यांच्यासाठी सरकारने 464 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे। प्रीमियम पेट्रोल 11 रुपयांनी महागले, डिझेल देखील महागले आहे। महाराष्ट्रामध्ये गॅस पाईपलाईनीच्या कामाला आता वेग आला। पॉस मशीनवर युरियाची श्रीमंती, शेतकऱ्यांच्या नशिबी रिकाम्या पिशव्या, सक्तींची लिंकिंग व पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाड्यांचा शेतकऱ्यांना बसला आहे मोठा फटका। योजना ऑनलाईन आणि शेतकरी ऑफलाईन, महाडीबीटीचा खेळ खंडोबा। डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया रखडली, आधुनिक शेतीची स्वप्ने अंधारात। नोंदणीची मुदत संपली, ई-पीक अडचणीमुळे अनेक शेतकरी वंचित। केवळ 3.5 लाख क्विंटल हरभऱ्यांची हमीभावाने खरेदी। एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की या महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार खरेदी प्रक्रिया। खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याला 5,250 रुपयांचा भाव मिळत आहे। केळी उत्पादकांवर संकटांची मालिका कायम, बाजारभाव घसरले, निर्यात ठप्प। केळीच्या उत्पादन खर्चामध्ये झाली आहे वाढ, शेतकऱ्यांसमोर संकट। 400 रुपये प्रति क्विंटल दराने केळीची खरेदी केली जात आहे। एप्रिल महिन्याच्या म्हणजेच की या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने 2,472 तर चांदीमध्ये 3,090 रुपयांची वाढ झाली। सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम मागे 1,54,912 रुपयांवर आहेत आणि याच दरम्यान चांदीचे दर 2,52,350 रुपयांपर्यंत वधारले आहेत। हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, हळद उत्पादक शेतकरी अडचणीत। कांदा पिकांचे मोठे नुकसान, भरपाई देण्याची मागणी। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। सध्या बाजारात शेवगा शेअर बाजारासारखा खाली कोसळला, आवक वाढल्याने दर 60 रुपयांवर। गृहिणींना दिलासा, शेतकऱ्यांचे गणित बिघडले। गव्हाच्या दरातील घसरणीचा शेतकऱ्यांना फटका, उत्पादन समाधानकारक मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकरी चिंतेत। सध्या गव्हाला केवळ 2,000 ते 2,100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। मुंबईच्या आंबा बाजारावर युद्धांचा थेट परिणाम नाही, 5 डझनच्या पेटीसाठी 5,000 रुपये मोजावे लागतात। आता मोबाईल नंबरप्रमाणेच बँक खाते देखील करता येणार पोर्ट। ब्रेकिंग न्यूज, आज सर्वांना सुट्टी म्हणजेच की 3 एप्रिल म्हणजेच की आज महाराष्ट्रात बँक आणि शाळेला गुड फ्रायडेची सुट्टी असणार। भारतात अनेक ठिकाणी आज बँका बंद राहणार, यामध्ये आपला महाराष्ट्र देखील आहे। प्रलंबित अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, ऊस बिलांचे पैसे या विषयांवर आक्रमक होत किसान सभेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक दिली। शेतकऱ्यांची बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मुदतवाढ, आता 30 एप्रिलपर्यंत करता येणार ई-केवायसी। यवतमाळ जिल्ह्यात आजपासून 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला। जिल्हा सहकारी बँकेला बूस्टर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला। 11,816 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवरील ओझे आता उतरणार, वर्धा जिल्ह्यातील अपडेट। ज्येष्ठांनो, वय वंदना कार्ड काढा, मिळेल 10 लाखांचे सुरक्षा कवच, हक्कांचे आरोग्य संरक्षण मिळणार, आता उत्पादनाची कोणतीही अट नाही। पावसाळ्यात एकदाच तर उन्हाळ्यामध्ये वादळी पावसाने 3 वेळा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यासाठी 15 दिवसात तिसऱ्यांदा गंभीर इशारा। पुढील 2 दिवस 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळांसह गारपिटींची धास्ती। अवकाळीचा घाला, टरबूज 10 तर खरबूज 25 रुपये प्रति किलो विक्री। शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली, गारपिटींच्या भीतीने बळीराजा चिंतेत। बाजार समितीत काट्यांमध्ये 3 किलो कट्टी धरून होत आहे लूट। वसमतमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, शेतकऱ्यांची लूट थांबवून सुविधा द्या अन्यथा आंदोलन करणार। 68 लाख लाडक्या बहिणी ठरल्या आहेत अपात्र, सरकारचे 12,240 कोटी वाचणार, अर्थभार घटणार। विजांच्या कडकडाटांसह काल रात्री जोरदार बरसला, नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या पुढील 24 तासात वादळांसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत।
खरीप 2026 साठी खत साठ्यांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना तुटवडा भासू देणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. आणि शेतकरी मित्रांनो, युरिया DAPचा एप्रिल मे मध्ये आरक्षित साठा तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. बंडल विक्रीवर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला. बाजार समित्यांमध्ये गोण्याच्या वजनामध्ये 50 किलोची मर्यादा. माथाडी कामगारांच्या सुरक्षतेसाठी महत्त्वाचा निर्णय. राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये तब्बल 52,000 क्विंटल गव्हांची आवक. मार्च महिना गव्हाला 1800 तर सरासरी 2200 रुपये तर 2450 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. कर्जमाफी योजनेचा अद्याप देखील कागदी मेळ. संपता संपेना, शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर. लाभार्थ्यांना राशन कार्ड ऑनलाईनरित्या काढता येणार. जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर आता राशन कार्डाद्वारे मिळणार रॉकेल. काल कापसाला 8,475 रुपये उच्चांकी भाव मिळाला. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अपडेट. एप्रिल महिन्यामध्ये म्हणजेच की याच महिन्यामध्ये 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील 2 दिवस भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. लातूर जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला. मेघगर्जनेसह वादळांचा शेतीला फटका बसला. गारपीट देखील झाली. केळी भावासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको. व्यापाऱ्यांच्या मनमानींचा निषेध. जिल्हा अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. केळी बोर्डाचा अधिकृत दर 1,400 ते 1,550 रुपये प्रति क्विंटल असताना प्रत्यक्ष शेतात व्यापारी केवळ 500 ते 850 रुपयांनी खरेदी करीत आहेत. महाभूमीच्या ऑनलाईन सेवा 2 ते 5 एप्रिल दरम्यान बंद राहतील. गॅस सिलेंडर अभावी सर्वसामान्य नागरिकांना चुलीचा आधार. पुरवठ्यातील विलंबामुळे पर्यायी इंधनाचा वापर वाढला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण सर्वेक्षणाचे आदेश दिले असून अहवालानंतर नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. केळीच्या दरामध्ये सलग घसरण. उच्च दर्जाचा माल 850 रुपयांवर. अखेर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. उन्हाचा तडाखा वाढला. लिंबू महागले. किलोचा भाव 100 रुपयांवर पोहोचला. बागेमधून थेट ग्राहकांच्या घरामध्ये जाणार सेंद्रिय हापूस आंबा. टपाल विभागाकडून ग्राहकांना दर्जेदार व सेंद्रिय आंब्यांची विक्री. 4 एप्रिलपर्यंत करता येणार बुकिंग. टोमॅटोचे दर 4 रुपये किलोपर्यंत गडगडले. भाजी उत्पादक शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या. 2 ते 2.5 रुपये किलोने वांग्यांची खरेदी होत आहे. उष्णतेमुळे विदर्भातील शाळा 30 जूनपासून उघडा. प्राथमिक शिक्षक समितीची शासनाकडे मागणी. महाराष्ट्रावर डबल संकट. पुढील 24 तास धोक्याचे. घराबाहेर पडताना आज थोडी काळजी घ्या, कारण की हवामान विभागाने पुढील 48 तास अधिक काळजी घेण्याचे सांगितले. कारण जोरदार पाऊस पडणार. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मोठा दिलासा. अखेर 3 महिन्यांचे थकलेले मानधन मिळाले. अंगणवाडी सेविकांना मिळते राज्य व केंद्र शासनाकडून मानधन. 3,000 रुपये अंगणवाडी सेविकांना मिळतात, तर मदतनीसींना 2,400 रुपये अनुदान मिळत आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीसह सोलार पॅनल उद्ध्वस्त. शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी. आधीच टंचाई. मिळेल तो सिलेंडर देखील महाग. व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी आता मोजावे लागणार 2,100 रुपये. खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरेसा साठा. केंद्र सरकारची माहिती. आजच्या मोठ्या घडामोडी बघूयात. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी 30 एप्रिलची मुदतवाढ.